ओके, तर हयसर बघू शकतास वाळात जे कोंबडीवाले आतड्या बितड्या टाकतात ते आतड्या खाण्यासाठी घारी आणि कावळी यांची शर्यत चालू आहे. कसले आहेत बघा घारी, एवढे आले तरी कुठून. ओके, तर आपण पोचलो आहोत आचरा गावातल्या, आचरा नाही आडवली गावातल्या स्वामी समर्थांचं नवीन मठ झालंय त्या मठाच्या इथे पोचलो आणि बघू शकता संपूर्ण माळपड एरिया आहे. मेन रोड पासून 3-3.5 किलोमीटर आतमध्ये समर्थगड. हा, रस्ता काय अगदीच वाईट नाही पण छान आहे. समर्थ गडावर पोचलोय आपण आता. आई पप्पा मी श्वेता आणि राजवीर. In 200 meters, you will arrive at Sri Swami Samarth Nath Adavli, Samarthgarh. आणि या साईडला इथे ही शेड बघताय, हे संपूर्ण अन्नछत्र आहे. तर मंडळी हे आहे ते स्वामींचं मठ म्हणजे समर्थगड अडवली. अष्टगणकोट म्हणजे अष्टविनायकांचं पहिलं दर्शन करायचं, मग वरती गेल्यानंतर स्वामींचं दर्शन होतंय. आणि आदिमायाचं पण दर्शन, नंतर प्रदक्षिणा, असं बरंच काय काय. फक्त आतमध्ये शूटिंग अलाउड नाही, त्यामुळे आम्हाला शूट नाही करता आलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा संपूर्ण एरिया 12 एकरच्या प्लॉटमध्ये, 18 एकर ना, 18 एकरच्या प्लॉटमध्ये जमिनीपासून 35 फुटावर स्वामींचं वरती मठ बांधलं गेलंय. तिथे समोर बघताय हे अन्नछत्र आहे. आठवड्यातून नाही, दर महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आरती आणि महाप्रसाद असतो. आणि प्रकट दिनाच्या दिवशी 25,000 ते 30,000 भाविक इथे येतात. थोडंसं आतमध्ये पण छान आहे, फक्त शूट अलाउड नसल्यामुळे मला तुम्हाला आतला परिसर दाखवता नाही आला. आणि मी कोणाची परवानगी घेतल्याशिवाय मी शूट नाही करत. इकडे बघा, चला फोटो काढूया. आवणार ना बोचाला असा, मग सांगू नकोस. चला 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 चला, गुड बॉय. या साईडला बघू शकते इथे पाऊस भरलाय. वॉशरूमला गेले, तुला जायचं असेल तर जाऊ शकतेस. हा होय, डोरा येतात तर काय बंद नाही. हा लागेल सगळं भारीच आहे ना एरिया, पण निवांत आहे एकदम. ओरड आईला. आम्ही बघला नाही, शेणात गेलो. कुठे गेलेली तू? चल बुबूला नेऊया घरी, बुबूला घरी नेऊया. काय कुठे गेलेली? आता समज पटली त्याची. माझ्याकडे अजिबात नाही येत. धुया शेण इकडे मी धुवून आणते. काय बाहेर कुठे होता काय. तर मंडळी मला तर खूप भारी वाटलं इथे येऊन. आता आमची निघायची वेळ आली, इथून जायची इच्छा होत नाही. का माहिती का, वारा खूप छान आहे. हे आई पप्पा हे दिवस परत नाही मिळणार. लहान राजवीर, त्यांच्या कुशीत त्यांचं नातू. आतमध्ये कसं होतं शेता, भारी होतं ना. स्वामींची मूर्ती, तो आतला गाभारा एक नंबर गेला ना. आणि मेन म्हणजे स्वच्छता पण खूप जास्त आहे. हिचं काय ते अग्रीमेंट दे का करून द्या बरोबर. तरी 500च्या किती नोटा घेईल तो अंदाजे, बोलायला ती अशी. पाऊस येतं. आई टिकली पडली. ओके, तर पप्पांनी ही जी अळंबी आणली, आई त्याची भाजी करते. कशी करतात आई? फक्त प्रोसेस सांगा, आपण दाखवू नंतर काहीतरी. तेल टाकायचं, हा कांदा घालायचा, ओके, आणि मसाला आणि भाटकं वाटण घालायचं हा, आणि शिजवायची परतवून घ्यायची, मीठ बीठ घालून. आणि पाणी टाकायचं थोडस. ओके. आणि छान लागते, कारण श्वेताला पण दिलेली आईने, तिला पण आवडली ही भाजी. खाल्लं तिथे, मस्त लागते होती आणि खाल्ली. श्वेता मुंबईला चालली, तिच्या वडिलांची काय म्हणतात पप्पा, पुण्यतिथी ना, पुण्यतिथी आहे, त्यासाठी इथे खायचं अळू, त्यानंतर हे अळूवडीचं अळू आहे, हे सगळं पप्पांनी काढून दिलं. आणि हा बघा, ए काय आहे, काय आहे हम्मा, हम्मा कशी करते, हम्मा हम्मा कशी करते
आम्हा कशी करते बाबा? बटणं दाबूची आम्हा मा कशी करते. तर काल रात्रीपासूनच धोधो पाऊस सुरू आहे आणि भाई काय थांबलत नाही. आणि आज त्यात श्वेता एकटीच जाणार आहे मुंबईला. आता कसं हँडल करेल ती हा प्रवास माहीत नाही, कारण तिला पण सवय नाही. आणि आम्ही तिघे ह्याला सांभाळणार आहोत. ए बोका, खुर्चीत चढायचं नुसतं त्याला. कधी भाजी Yeah, even when I did couple of firmware versions set for 2 to 3 meters I did and it was successful. वडिलांच्या तिथीसाठी श्वेता इथे खास अळूवड्या करून घेऊन चालली आहे. त्याच्यासाठी अळूची पानं शिरा कापून घेतल्या आहेत आणि हे पीठ रेडी करून घेतले. तिची ट्रेन आहे 8:30ची आणि वाजलेत 5:30 पावणे 6. आवर बाई आवर लवकर. आणि या दुकान चालूच आहे. आई पप्पा गाडीत बसलेत राजीवला घेऊन. राजीव झोपलाय आणि ट्रेन ऑन टाइम दाखवत येत आहे पण लेट झाली. चेहरा का असा गेलाय, काय आलंय? हा अरे ऐ इकडे बघ बघ तर. मग कसं वाटतंय? अरे रडते. मम्मी जाईन. ए कोण मस्ती करतोय रे? येऊ 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 ब भावलीला आप करा. हे भावलीला आप करा. ही बघ तर मंडळी ही तवशाची येला जी मी हय शेडच्या खाली लावलेलं आहे. आणि तिला आधार म्हणून मध्ये मध्ये ना मी हे बघा असं बांधलंय. हे बघा. आणि ही आता वेल अशी धरून धरून जशी वर जाईल तशी बांधतोय. आणि वेल फुलली सुद्धा आहे पण अजून काकडी कुठे दिसत नाही मला. काय माहिती आता काकडी कधी येत. पण फुलं पडल्यावर येऊ काही. एवढ्यात 1-2 काकडी दिसा काही होत्या. हरकत नाही. अरे दिसली दिसली दिसली. ही बघा फायनली याक तवसा माका गावला. आणि इथे मी हे पुदिना टेकवलेत मातीत जे वापरून झालेले आहेत. आता हे जगतायत का मरतायत ते बघायचं आहे मला, म्हणून मी हा डेमो केला आहे. लेट्स सी. हा बघा हा पुदिना. आणि हे रान बघा कसं वाढलं आहे. पुढच्या वर्षी हे रान नाही वाढू देणार मी एवढं. माझ्याकडे यासाठी ट्रिक आहे. तणनाशक नाही मारायचं आहे मला. वेगळी आयडिया आहे ती आता पुढच्या वर्षी दाखवेन. आणि गणपतीक घालूची फुला योग सुरुवात झाली. ही बघा हे लिंबाचं झाड आहे. यावर्षी जरा उंच झालं आहे. बाकी आमच्या काकींची सगळी कलमाची झाड आहेत. ह्या गावठी आहे फक्त. धरतात त्यातला. ह्या एक धरतात, ती 2 धरतात. तिकडे एक गेटकडे तो धरतो. ही दारकेळ पोसावता ती बघा. दारकेळ नाही ही, हां दारकेळच. तर मंडळी सकाळ झाली आहे आणि काल आपण रात्री श्वेताला ट्रेनमध्ये बसवता पण नाही आलं, कारण राजीव आई पप्पांच्या मांडीवर झोपलेला. आणि ती सारखी तू जा, तो उठला तर तो रडणार, कारण आपण दोघे पण नाही दिसणार. आणि त्याला आमच्या दोघांची भरपूर जास्त सवय. त्यानंतर राहिला तर तो आमच्या पप्पांकडे. आईकडे तितकासा असा राहत नाही. म्हणजे ओळखतो आईला, पण आईचे गुडघे बिडघे दुखतात त्यामुळे आईला त्याला जास्त घेऊन फिरता येत नाही. मग त्याचं असं असतं की मला घेऊन फिरणार आहेत, मी त्यांच्याकडे जातो. लहान मुलांचं तसंच असतं. सो आईला कधी कधी असं फील होतं की अरे माझ्याकडे काय थांबत नाही. तर त्याचं हे भौतिक आणि शास्त्रीय दोन्ही एकच कारण आहे की तुम्ही जर त्याला घेऊन फिरलास काही काय असं फिरत राहिलंस तर तो तुमच्या पाठसून फिरत, अन्यथा नाही. आणि राजवीर झाल्यापासून ते आत्तापर्यंत श्वेता पहिल्यांदा त्याच्यापासून लांब आहे. ते पण पूर्ण 2 रात्र आणि 1 दिवस. आणि तिचं मन तिला इतकं खात होतं की ती अक्षरशः इकडनं घरातनं म्हणजे दुपारपासूनच तिचं सुरू झालेलं, मी माझं पाय निघेल का, मी जाईन का. तिच्या मुंबईला जाण्यामागची 2 मोठी कारणं आहेत. एक तर तिच्या वडिलांची तिथी आहे. आपलं लग्न झालं मेमध्ये, म्हणजे आमचं लग्न मेमध्ये झालं आणि जुलैमध्ये गुरुपौर्णिमा झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचे वडील आपल्यातनं निघून गेले. त्यांना ब्रेन स्ट्रोक आलेला. आणि ते तिच्यासाठी पचवणं आणि माझ्यासाठीही पचवणं, सगळ्यांसाठीच पचवणं अशक्य होतं. खूप वाईट वाटलेलं त्यावेळी. आणि तो त्यानंतरचा जो माझा प्रवास होता आमच्या संसाराचा, खूप
डेंजर होतं माझ्यासाठी सगळं ते, कारण मला सांभाळणं सगळं खूप कठीण झालेलं ते. आणि त्यातनं आम्ही कसेबसे सावरलो. त्यानंतर आता राजीवर आला, मग तिचं आता ऑफिस सुरू झालं आहे, तर आठवड्यातनं एकदा तिला ऑफिसला जाणं कंपल्सरी केलं आहे. आणि आत्ता नोकरी सोडून चालणार पण नाही. आणि मी तिच्या वडिलांना तसा शब्द पण दिलेला की काही झालं तरी तिचा जॉब नाही सुटणार माझ्यामुळे. तिला पण म्हटलं कर, तुझ्याने जोपर्यंत जमते तोपर्यंत तू बिंदास कर, बाकी देवा काळजी. पुन्हा एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आपण जे मठ बघितलं ते मठ खरंच खूप छान होतं. आतून तर इतकं फार छान आहे ना. आडवली आचरा रोडला जाताना आडवली गाव लागतं, तिथे बोर्ड पण लागलेले आहेत. प्रत्येकाने एकदा तरी त्या मठाला व्हिजिट करावी अशी माझी इच्छा आहे. आणि स्वामी तुमच्या पण सगळ्या इच्छा पूर्ण करो ही आपल्याकडनं शुभेच्छा. बाकी उद्या सकाळी श्वेता येईलच. आता संध्याकाळी आम्ही संध्याकाळच्या सत्रात पॅकिंगला बसतो आहे. 20-25 जणांचे ऑर्डर आहेत. माझ्याकडूनच लेट झालं आहे या सगळ्याला. सो आय होप मसाला संपला आहे. आता कोणी मसाला मागू नका. कमी तिखटाचा होता तो पण अरे नाही भाई दे तू, चालेल आम्हाला, आम्ही 1 चमचा जास्त घालू, ह्या अनुषंगाने घेतलं आहे. आणि खरंच थँक्यू, तुम्ही मसाल्याला खूप छान प्रतिसाद देत आहे. माझंच चुकलं, मला अजून 200-300 किलो करून ठेवायला हवं होतं, पण जेवढा बनवत होतो तेवढा जात पण होता, त्यामुळे ऑप्शन्स खूप कमी होते. पुढच्या वर्षी असं नाही होणार अशी मी काळजी घेईन. बाकी आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. आय नो थोडा व्हिडिओ छोटा आहे, पण ठीक आहे. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवे असेल तर काळ्या कलरचं बटन आहे, दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या लाईफचं स्ट्रगल कधी संपेल मला माहीत नाही, पण आम्ही हरणार नाही ही तिने पण आणि मी दोघांनी मिळून शपथ खाल्ली आहे. आणि आई पप्पांची पण सोबत आहे. आई पप्पा काल रात्री इथेच झोपायला होते, सकाळी उठलेत आणि ते आता वाप्यात गेलेत. मला बोलले तू नको येऊ, तू थांब इथेच, राजवीरला तुझी जास्त गरज आहे. आमच्या कामवाली ताई जी गेली 2 वर्ष आमच्यासोबत आहे, तिचंही मनापासून आभार. मला माहिती ती हा व्हिडिओ बघणार नाही, पण तरी पण ती आहे म्हणून हे सगळं शक्य होतं आहे. बाकी भेटू नवीन भागात. तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्यावा, सैन राहा. आणि मग तोसा पहिला येईल काय तुमका दाखवत आहे, म्हणजे मोठा झाला काय. चलो अभी हम जाता है, राजीव के साथ थोड़ा खेळता है, संध्याकाळी कुरिअरचं काम आहे.